नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस या नावाने नवीन मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. त्याद्वारे आपण नवनवीन उद्योजक, नवनवीन व्यावसायिक आणि एक आदर्श व्यक्तिमत्व, राजकारणातील काही व्यक्तिमत्व यांची आपण वेगवेगळ्या विभागातून भेट घेत असतो. तर आपण आज आलो संगमेश्वर तालुका, रत्नागिरी जिल्हा, लोले या गावी. लोले गावच्या सरपंच श्री ऋतुजाताई कदम या आपल्या सोबत आहेत. त्यांचं थोडक्यात मी माहिती देतो की त्या चांगल्या उत्कृष्ट गृहिणी आहेत. संसार सांभाळत ते सरपंच म्हणून आता कार्यरत आहेत. त्यांनी गेले 6 महिन्यापासून पदभार स्वीकारले आहे. ते घर सांभाळून देखील काहीतरी समाजाचं आपण देणं लागतो ह्या उद्दिष्टाने राजकारणात त्यांनी पाऊल ठेवलंय आणि 6 महिन्यातली त्यांची कामगिरी आणि ह्या बाकी सर्व गोष्टींबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. तर ताई, आता आपण जर बघायला गेलो तर जगभरात कोरोनाचं भस्मासूर होता, म्हणजे सर्वांवर त्यांनी अतिरेक केलेला. तर कोरोनाचा पहिलाच प्रश्न माझा असणार आहे की कोरोनासाठी तुम्ही काय काय उपाययोजना केल्या आणि काय काय उपक्रम राबवले आपल्या माध्यमातून. कोरोनाचं सांगणारच मी. प्रथम यूट्यूब चॅनलचं आमच्या गावचे विनीत मोरे यांचं मी सरपंच म्हणून आणि पूर्ण ग्रामपंचायत पूर्ण गावाच्या वतीने आभार मानते आणि पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देते. धन्यवाद. आणि सुरुवातीला सांगायचं म्हणजे कोरोनाच्या बाबतीत पहिल्यांदाच आम्ही ज्यावेळेस निवडून ग्रामपंचायत पाऊल ठेवलं, सुरुवातीला म्हणजे कोरोनाची ही सुरुवात झालीच होती, गेल्या वर्षापासून चालूच आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस सुरुवातीला आम्ही ग्राम कृती दलाची स्थापना केली. त्याच्यानंतर वाडीवाडीमध्ये आम्ही ते गट स्थापन केले. प्रत्येक वाडीच्या लोकांना एकत्र घेऊन ती सुरुवात समजवण्याचे किंवा सांगण्याचे प्रयत्न केलेले. सुरुवातीला लोक घाबरत होते की कसं काय, कारण सोशल मीडियावर किंवा इतर प्रसार माध्यमातून त्या चुकीच्या बातम्या पसरल्या जातात. त्यामुळे लोक कसे घाबरलेले होते. टेस्टिंगचं म्हणा किंवा हे म्हणा लसीकरणाचं म्हणा, लोक तयारच होत नव्हती. आमच्यात 90% RTCR चेकिंग झालेलं आहे. 90% आमचं हे झालं, लसीकरण झालेलं आहे. आता लोकांच्या मनात भीती, आम्ही तिथे जाऊन रात्री जाऊन लोकांपर्यंत आम्ही पोहोचतोय. आमचे ग्रामकृती दल पूर्ण, आमची बॉडी, सदस्य सगळ्यांचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला ह्या कार्यासाठी सुद्धा वरून आम्हाला बक्षीसपत्र हे झालेलं आहे. ते शासनाकडून ते पण आहेत. पण त्याचं पूर्ण श्रेय आम्ही पूर्ण आमच्या बॉडीला, पूर्ण गावातील लोकांना, कारण लोकांनी पण आम्हाला म्हणजे याच्यामध्ये नसताना पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे. बॉडीमध्ये नसून पण इतर लोक आहेत जे आम्हाला सहकार्य करतात. त्याच्यामुळे आम्ही इतर उपाययोजना केलेल्या आहेत. आता मी तुम्हाला काही दुसरा प्रश्न विचारेल की आपण कोरोना संदर्भात सर्व आढावा घेतला. माझा दुसरा प्रश्न असणार आहे, कारण आपलं जे चॅनल, युट्यूब चॅनल आहे ते आपण मराठी व्यावसायिकांसाठी आणि नवतरुणांसाठी आहे. तर नवतरुण जे राजकारणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांना उतरायची खूप इच्छा आहे, तर त्यांच्यासाठी तुमचं काय मार्गदर्शन असणार आहे? आणि समजा ते राजकारण आणि प्लस दुसरा व्यवसाय देखील करायचे असतील तर त्यांच्यासाठी तुमचं काय मार्गदर्शन असणार आहे? चांगला प्रश्न आहे. कारण आजचे तरुण आहेत तर सध्या मोबाईलच्या वेगात सापडलेले आहेत. पण ज्यांना राजकारणामध्ये पडायचं आहे ते कुठल्याही म्हणजे लोभाचा विचार न करता एक आपण समाजसेवक, जनतेचे काहीतरी देणं लागतो ह्या विचाराने जर याच्यामध्ये राजकारणामध्ये पडले तर खूपच योग्यतेच आहे. आणि कुठलंही काम जर त्यांना कामधंदे जे आहेत, शासनाच्या अनेक योजना आहेत, त्याचा ते पुरेपूर लाभ घेऊ शकतात. आणि मनापासून जर त्यांची इच्छा असेल तर आमचं सहकार्य नक्कीच असणार आहे आणि आम्ही त्यांना ते योजनेपर्यंत पोहोचवणार. तर मी, ताईने चांगली आपल्याला माहिती दिली. आपल्या माणूसला अशी पण माहिती मिळाली की आपल्या इकडे कोविड सेंटर देखील उभं करण्यात आले, सर्वांच्या प्रयत्नातून कुणबी येते. तर त्याबद्दल देखील माहिती सांगा आणि आपण कशी काय जनजागृती केली या कोविड सेंटर बद्दल. आम्ही जे कोविड सेंटर स्थापन केले तर शासनाची योजना होती की प्रत्येक गावामध्ये कोविड सेंटर असावं. परंतु आम्ही 6 गावचे सरपंच मिळून असं ठरवलं की जे काम एकट्याने होत नाही ते आपण सगळेजण मिळून करू शकतो. म्हणून ते 6 जण मिळून म्हणजे आमच्या इथे मुचरे गावचे संजयजी भाताडे म्हणून व्यक्ती आहेत. तर आपल्या माणूसला हे देखील समजले की कोविड सेंटर जे गुणबित आहे त्याचं तुमच्याकडे अध्यक्षपद आहे 6 गावांचं मिळून. तर तुमचं काय उपाययोजना आहेत आणि तुम्ही तिथे उपक्रम कसे राबवतात आणि ही संकल्पना तुम्हाला कुठून सुचली? तेच संकुल म्हणजे शासनाचा आदेश होता की प्रत्येक गावामध्ये असावं म्हणून. पण ते आपले साहेब आपले
संजय भाताडे साहेब जे आहेत त्यांच्या थ्रू आम्ही ते योजना म्हणजे जागा शोधत होतो. एवढी मोठी 6 गावांसाठी जागा उपलब्ध नव्हती. पण बुर्मी पंचक्रोशी जी शाळा आहे, ज्या शिक्षण संस्थेने आम्हाला ती जागा उपलब्ध करून दिली. आणि त्याच्यामध्ये आम्ही हे केलं की आम्ही कुठल्याही पक्षाचा विचार केला नाही. आम्ही 6 गाव मिळून आहोत. पण फक्त आपले गावातील लोक व्यवस्थित राहिली पाहिजेत, कोरोनापासून वाचली पाहिजेत. इतर ठिकाणी कशी संख्या जास्त असल्यामुळे देवरुख संगमेश्वर जागा बेड उपलब्ध नव्हती. त्याच्यामुळे आम्ही ती जागा उपलब्ध करून घेतली आणि ते व्यवस्थित चालले. तर मी जाता जाता फक्त एक शेवटचा प्रश्न विचारेन की आपण गेले 6 महिन्यापासून सरपंच म्हणून पदभार स्वीकारलाय, तर गावच्या विकासासंदर्भात तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत किंवा तुमच्याकडे काय उपक्रम आहेत की आपण हे राबवले पाहिजेत आणि लोकांच्या समस्यांकडे तुम्ही कशा प्रकारे लक्ष द्याल? चांगला प्रश्न आहे. आमच्या गावचा एक गाव विकास कमिटी म्हणून एक ग्रुप आहे. त्या ग्रुप मार्गे आम्ही आलेल्या योजना मी शक्यतो त्याच्यामध्ये शेअर करते. आणखीन 2-3 म्हणजे बाहेरचे ग्रामकृती झालं, इतर ग्रुप असे आम्ही तयार केलेले आहेत. त्या माध्यमातून आम्ही लोकांबरोबर बसतो. शक्य वाटले मी स्वतः त्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून मी स्वतः सांगते त्या लोकांना कुठल्या योजनेचा भाग घ्यायला पाहिजे. पण आता सध्या इतर योजना, शासकीय कामं, इतर रस्ते पाकड्या त्या चालूच राहणार. पण वैयक्तिक ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत सध्या पोहोचलेल्या नाही आहे. त्या पोहोचवण्याचा प्रयत्न मी सतत माझा चालू आहे. आता गणपती नंतर तो विषय आहे. इथे एक आमच्या गावामध्ये एक मुद्द्याचा प्रश्न म्हणजे जो जागेचा, ज्या सातबारे जे लोकांचे आहेत ते म्हणजे ते इनामी म्हणून खोती या विषयी लोकांना कळत नाही. कारण मी तो अधिकाऱ्यांशी पण बोलणं झालं होतं. इनामी म्हणून जो गाव दिलेला आहे त्याच्यामुळे बरेचसे लोक योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. ते पूर्णपणे नष्ट करण्याचा जो वसा आम्ही घेतलेला आहे तो आम्ही करणार आणि आमचं गाव आम्ही खोतीमुक्त करून दाखवणार. तर ताईंनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली आणि गाव ग्रामस्थांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचललेले आणि त्यांच्या समस्यांचं लवकरच निवारण होईल ह्याची त्यांनी शाश्वती आपल्याला दिलेली आहे. तर आपला माणूस या माध्यमातून आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटतच असतो. तर तुमच्याकडे देखील असे कोणी आदर्श व्यक्ती आणि काही व्यावसायिक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला संपर्क करण्यासाठी माझा नंबर तुम्ही घेऊ शकता. माझा नंबर आहे 9967930834. ह्याद्वारे तुम्ही मला फोन करू शकता अथवा माझा फेसबुकला चॅनल देखील आहे आपला म्हणून, त्याच्यावर तुम्ही कमेंट देखील. आलो रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुका या ठिकाणी सुरुची हॉटेलचे मालक आपल्या सोबत आहेत. ते लोलेगावचे सुपुत्र देखील आहेत आणि गेले 6 महिने ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यांनी उपसरपंच म्हणून पदभार देखील स्वीकारलेला आहे. गेले 30 ते 35 वर्ष ते या व्यवसायात आहेत. त्या व्यवसायाचे अनुभव ते आपल्याला सांगणार आहेत आणि उपसरपंच हा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी वेगवेगळे मार्गदर्शन देखील ते कार्यकर्त्यांना करणार आहेत आणि आपल्या गावातील जनतेला देखील करणार आहेत. तर आपण एक मार्गदर्शन म्हणून जाणार आहोत. तर दादा, आपल्या जनतेला आणि नवीन उद्योजकांना आणि नवतरुणांना तुम्ही मार्गदर्शन करावं. स्वामी समर्थ. मी जसं तुम्ही आता म्हटलात की मार्गदर्शन करावं, माझी सुरुवात ह्या व्यवसायाने झाली, हॉटेल व्यवसायाने. ते माझे वडिलोपार्जित हॉटेल व्यवसाय आहे. मी असंच काही नवीन ग्रॅज्युएट झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर काय करायचं असा प्रश्न पडला होता की त्या 30 वर्ष सगळे करतोय. तर 30 वर्षामध्ये चढ उतार व्यवसायातले असतात. त्याचबरोबर मी तरुण मुलांना हे सांगू इच्छितो की कुठे आपली इच्छाशक्ती जर असेल, तीव्र असेल, तर 100% आपल्याला यश आहे, आपल्या सोबत आहे. कुठे खचून जाण्याची, घाबरण्याची गरज नसते. आता कोरोनासारखी महामारी आता आलेली आहे, अशा स्थितीमध्ये आपला हा हॉटेल व्यवसाय हा खूप अडचणींमध्ये सापडलेला आहे. तरी सुद्धा त्याच्यातून कसा आपला मार्ग निघेल याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि सत्याच्या आधारावरती, सत्यमेव जयते, सत्याच्या आधारावरती आपण पुढे चाललो पाहिजे. हाच मी तुम्हाला एक छोटासा संदेश देऊ इच्छितो तरुण मुलांना. आणि माझी ही जी काही कारकीर्द सुरू झाली त्याच्यामध्ये अडचणी आल्या नाही असं नाही, भरपूर अडचणी आल्या. परंतु एक चांगला हेतू, चांगला स्वच्छ मन, स्वच्छता ठेवून आपण काम केलं तर नक्की आपल्याला अडचणीचं सौम्यता राहते. तीव्र नव्हतं सौम्य राहते. मला एकच म्हणायचंय की आपण हे सगळं करत असताना ग्रामपंचायत
हा जो काही विषय होता, म्हणजे ज्या गावातून लवले गावातून मी येतो, त्या लवले गावातून आल्यानंतर सुरुवातीला मला असंच वाटायचं आपण राजकारण करू शकत नाही, पण इच्छाशक्ती असं वाटत होतं की आपण राजकारण आल्यानंतर काय आपलं ते करिअर होऊ शकत नाही, राजकारण करिअर म्हणून घ्यायचंच नसतं. जे बाळासाहेब ठाकरेंचे विचार पण होते 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ह्याच भूमिकेला अनुसरून आपण काम करावं असं मला नेहमी वाटत होतं. गेली 15 वर्ष मी भाजपचं म्हणून काम करत होतो आणि त्याच्यानंतर कोकणातल्या स्थितीवर बोलायचं म्हटलं तर कोकणातली स्थिती तशी राजकारण म्हणून शिवसेनेसाठी अनुकूल होती आणि ते लक्षात आल्यानंतर मला उदय सामंत साहेबांच्या नेतृत्वावरती काम करावं असं कुठेतरी माझ्या लोकांना, माझ्याबरोबर असणाऱ्या माझ्या मित्रपरिवाराला, माझ्या सगळ्या असणाऱ्या सहकार्यांना असं वाटलं आणि कुठेतरी आम्ही सुनिश्चित केलं की आता सामंत साहेबांच्या नेतृत्वाखाली, राजवण्णा माडकांच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं आणि असं डोळ्यासमोर ठेवून आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एक गाव एक पक्ष ही भूमिका देखील राहिली. सगळ्या लोकांना, गावातले जे प्रतिष्ठित गाव म्हणा किंवा गावातले जे कोण लोक होते सगळे जे या राजकीय क्षेत्रपटलावरती काम करणार होते, त्या सगळ्यांनी कुठेतरी विचारधारेला मान्यता दिली आणि एक गाव एक पक्ष ही भूमिका फक्त लवले गावामध्ये आजच्या तारखेला कार्यरत आहे. की कुठल्याही दुसऱ्या गावात, याचं कारण देखील हेच आहे की परावावर राहावं. आपण उगाच निवडणुका येतात, वादविवाद वाढतात, घराघरात भानगडे होतात, त्या कुठेतरी संपुष्टात यावा हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला साध्य काय करायचं, ते विकासच साध्य करायचा आहे. गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मी म्हणून मुद्दाम नमूद करतो, लवले गाव एक छोट्या दुर्गम भागामध्ये आपल्याला काय भले तरी संकुचित जरी शेजारी पाहिजे एवढा तर विकास झालेला नाही. आणि त्या तरुण मुलांना काहीतरी कामधंदा मिळावा, चांगलं काहीतरी स्थिती. 70% लोकसंख्या, लोकवस्ती अशी आहे की ती खरोखरच गरिबीचे दिवस जगत आहे. ते बघताना, वाड्या वस्तीत फिरताना खूप मनातून वाईट वाटतं. हे कुठे वाटलं म्हणून कुठे या राजकीय मी तुम्हाला फक्त 1 मिनिट थांबवतो की दादा आपल्याला मार्गदर्शन करतातच आहेत, पण आपल्या माणूस कडून देखील त्यांना शुभेच्छा आहेत की त्यांनी एक गाव एक पक्ष ही संकल्पना कोणीच राबवली नाही, ती त्यांनी राबवली आहे. म्हणजे एक गाव म्हणजे एकच पक्ष, ते सगळे एका एकजुटीने काम करतील हा त्यांचा उद्देश आहे. तर उपसरपंच झाल्यापासून तुम्ही कोरोना कालावधीत देखील खूप लोकांना मदत केली आहे, सहकार्य केले आणि खूप चांगले चांगले उपक्रम देखील राबवले, त्याबद्दल आम्हाला माहिती द्या. आणि हे उपसरपंच म्हणून कार्यरत असताना पुढील तुमचे काय उद्दिष्ट असणार आहेत, काय तुमचे मार्गदर्शन असणार आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने तुमच्याकडे काहीतरी प्लॅन असेल तर ते देखील सांगा. हा प्रश्न उत्तम आहे. माझं एक म्हणणं आहे की मदत हा जो प्रकार, नाव तुम्ही शब्दप्रयोग केला, मदत एका हाताची दुसऱ्या हाताला कळता कामा नये या भूमिकेतला माणूस मी आहे. मुळात मदतीचं कुठेतरी जास्त प्रदर्शन करायचं त्या मताचा मी अजिबात माणूस नाही. मला असं वाटत असतं की मदत जी केली ती मदतीचं कुठेतरी अतिशय जे गरजू असतात त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, ह्याच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गेलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्याचं भाष्य जास्त काही बोलू शकत नाही. पहिली गोष्ट, आपण एवढं मात्र नक्की सांगतो, अडल्या मदत करणं, पुढे एखाद्याने प्रश्न केला त्याला उपलब्धता करून देणं किंवा काय असेल अडचण तर ती सांभाळणं, एवढंच. आपली आता ग्रामपंचायत सभा असल्यामुळे थोडं आणखी सोपं झालंय. याच्या अगोदर व्यक्तिगत पातळीवर मदत करणं ही भूमिका असायची. आता एवढा बलाढ्य पक्ष बरोबर आपल्या आहे. अजून काय, माझा दृष्टिकोन हाच आहे की कुठेतरी गावामध्ये मी आजच्याच क्षणाला असा आहे की एक गाव पक्ष तो कायमच राहील असंही म्हणत नाही मी, परंतु कुठेतरी असा प्रयत्न वरिष्ठांकडून पण मला अशी ताकद आम्हाला प्रचंड मिळाली पाहिजे की कुठेतरी आज एवढ्या लोकांनी सगळ्यांचा आदर केलाय तर ते कुठेतरी हे टिकलं पाहिजे. नाही मी एकटा म्हणतो की मी सगळ्यांना काही पुरा पडू शकतो अशी स्थिती नसते. कारण राजकारणामध्ये गणित बदलत असतात. त्या अनुषंगाने आपण त्याचं सगळं करणं गरजेचं, जबाबदारीने सगळ्या गोष्टी करणं, त्या नवीन होत करून मुलांना त्या समाधान देणं फार महत्वाचं असतं. तर तो साधारण एक छोटासा प्रयत्न आपला चालू राहतो. भविष्यामध्ये पण देखील चालू राहणार आहे. आरोग्य संदर्भातले काय प्रश्न आहेत ते कुठेतरी यंत्रणा व्यवस्थित आहे, ह्याच्यासाठी पण प्रयत्न आहेत. आरोग्यासाठी मला असं वाटतं की आमच्या गावासाठी एक चांगला अँब्युलन्स सारखा उपक्रम म्हणा किंवा अन्य काही समजा वैद्यकीय व्यवस्था म्हणा. आता साधारणतः आमचा एक प्रयत्न आहे की हॉस्पिटल, गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल तिथं आपल्या गावामध्ये व्हावं. हे सगळं अशा काय भरपूर अशा संकल्पना घेऊन आम्ही पडू. विकास तर काय विकासाचा आहे सगळं, हे सगळं सांगितलं तुम्हाला मुद्दाम की निवड पक्षाची झालेली आहे, तो अतिशय चांगल्या स्थितीमध्ये सगळं वातावरण आहे. कारण विकास तर गावाचा सर्वांगीण विकास तर होणारच आहे, पण व्यक्तिगत विकास महत्वाचा आहे. बरोबर, आमचा भर तिकडे देखील राहणार आहे.
आणि मला विश्वास आहे की ज्यांचं नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय ते नक्की आमची दखल घेतील, गावाची दखल घेतील, गावातल्या लोकांना सुख समाधान देण्याचा प्रयत्न करतील. आणि आमच्या गावामध्ये हे एक गाव ही भूमिका ठेवण्याचा उद्देश एवढा की आम्हाला भानगडी हवी, भानगडी किंवा व्यक्तिगत विषय किंवा हे असं नकोय. कारण कसं आहे, या क्षेत्रामध्ये वावरत असताना वरिष्ठ पातळीवरती लोक एकामेकात मिसळून राहत असतात, पण खालच्या पातळीवरती भानगडी आणि वादविवादामध्ये जास्त गाव आणि विशेष करून गाववाडीतनं वस्तीतून घराघरातून भानगडी दिसतात. तर त्या नसाव्या हा एक छोटासा उपक्रम आहे. कारण आपण पहिल्यांदा जगतो, आपण अध्यात्माचं अधिष्ठान ठेवून आपण काम करतो, अध्यात्म ठेवून काम करतो. कारण ईश्वराचे जे काही संकेत फक्त रामायण आणि महाभारत फक्त बघण्यापुरतं मला ते प्रत्यक्ष आचरणात येईल कसं याचा आपण प्रयत्न करत असतो की कुठेतरी हे सगळे चित्र विचित्र झालेले. आम्ही ते कोरोनामुळे काय सांगतो लोकांना दाखवलंय जगणं कसं असतं, माणूस म्हणून जगायला शिकवलंय. कोरोना जितका महाभयंकर तसा काही गोष्टी सांगून देखील गेलेला आहे. बरोबर. काहीतरी ह्याच्यातून शिकून माणसाने पण आपण कशाला म्हणून आपण आपला प्रयत्न राहणार असा की भविष्यामध्ये नक्की आपण चांगल्या स्थितीवरती थोडस सगळ्यांना आता जबाबदारी आली म्हणून उपसरपंच पदावर विराजमान आहे मी. ग्रामपंचायतलं असं मताना कुठेतरी आमच्या नक्की किंमत व्हॅल्यू असते. त्या हिशोबाने बोलणं, त्या हिशोबाने लोकांना न्याय देणं, दिशा देणं एवढंच आपण प्रयत्न करणार. जे राहिलेल्या जे बेसिक खरोखर वाडी वस्तीत जाऊन तिथं हवा असणारा विकास फक्त नमूद केला जातो. असं नाही खाली थांबून मी वरचा विकास सांगतो असं कधी होणार नाही. त्याच्यामुळे ती भूमिका करायची, व्यवसायामध्ये आपला व्यवसाय सांभाळ आपलं ते करायचे. म्हणून आठवड्याचा एक वार पूर्ण दिवस दिलेला आहे. त्या वाराला सगळे आम्ही लोक सदस्य एकत्र जमतो, काय अडचणी असतील त्याची आम्ही सगळ्या लोकांना बोलवतो आणि सगळ्यांना बोलवून बाकी त्या उरलेल्या 8 दिवसावरती त्याची अंमलबजावणी हो केली जाते. 8 दिवसावरती आणि नंतर मासिक सभा असतात, ग्रामसभा असतात, त्या प्रोसेसनुसार ज्या गोष्टी असतात त्या होत राहतात. परंतु ह्या आपल्या तिथल्या म्हणून असं माझी भूमिका राहणार आहे भविष्यामध्ये की कुठेतरी हा गाव कुठेतरी योग्य दिशेने पुढे सरकावा, हीच आमची भूमिका राहणार आहे. तर दादांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलंय. जाता जाता फक्त एवढाच प्रश्न विचारेल की दादांचा अजून एक स्वभाव आहे की वरिष्ठांचा एक फोन आला की ते लगेच आपल्या कामाला लागतात आणि लोकांसाठी काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करत असतात. तर त्यासाठी दादा जाता जाता काहीतरी मार्गदर्शन करा आणि मार्गदर्शक सूचना असतील त्या देखील करा. मी हाच महत्वाचा मुद्दा घेऊन शकतो. व्यवसाय जे एखाद्याला करायचा असेल तर त्यांना कुठेही घाबरण्याची गरज नाही. कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे आपण व्यवसाय करायचा प्रयत्न केला तर आपण नक्की यशाच्या दिशेने जाऊ शकतो. नंबर 1. नंबर 2 की राजकीय आपण म्हणत असतो हा विकास हवा किंवा सहज बोलत असतो आपण की असं करतात तसं करतात, भ्रष्टाचार वाढला, हे वाढलं, त्यांनी प्रत्यक्षात घरात बसून हे फक्त आरोप प्रत्यारोप केले जातात, त्याला अर्थ नाही. तर मी तरुण मुलांना माझा एक संदेश असा राहील की तुम्ही जरूर या राजकारणामध्ये अगदी ग्रामपंचायतून सुरुवात करा. पहिले ग्रामपंचायत प्रत्येक मिटिंगला येण्याचा प्रयत्न करा, नंतर सदस्य व्हा, त्यानंतर सरपंच उपसरपंच पद घोषवण्याचा प्रयत्न करा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना तुम्ही न्याय देऊ शकता. असं पण नुसतं घरी थांबून नुसतं बोलायचा तुम्ही प्रयत्न केला तर त्याच्यातनं हीच परिस्थिती बदलणार नाही. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आपण कधी अजूनही काही वेळा उल्लेख केला जातो की इंग्रजांच्या कालखंडात बांधलेले ब्रिज अजून चांगले आहेत आणि आता स्थिती दयनीय आहे. त्याचं कारण तुम्हीच तपासलं पाहिजे. रस्त्यावरती आता परवा गणपती उत्सव चालू आहे, गणपतीच्या याच्यातून मुंबईकरांना भयानक त्रास होतोय की खड्ड्याचा सामोरं जायला लागतंय. हे सगळे विषय तर तुम्ही घरात बसून शक्य ना. म्हणून तुम्ही तरुण मुलांनी ह्या सगळ्या राजकारणाला तुम्ही अतिशय काहीतरी घाणेरडं की वाईट असं न समजता की राजकारणामध्ये प्रवेश करा आणि चांगला विचार करिअर म्हणून त्याकडे बघू नका. करिअर ही भूमिका ठेवू नका. आपली एक माणसाची मानसिकता राहिली पाहिजे की सामाजिक बांधिलकी आहे. जसे म्हणतात ना ऋण आहे, पितृऋण आहे, समाज, तसं एक समाज ऋण पण आपलं समाजाला काहीतरी देणं असतं आपलं. आणि जर का आपण तसं द्यायचं असेल तर तुम्हाला नक्की या राजकारणामध्ये प्रवेश करून नक्की तुम्ही लोकांचं हित जपू शकता. हाच मला तुम्हाला एक सांगायचा विषय. तर दादा जाता जाता फक्त शेवटचा प्रश्न की आता उपसरपंच म्हणून तुम्ही कार्यभार तर स्वीकारत आहातच, तर एखादी मोठी जबाबदारी पक्षाने तुम्हाला दिली तर तुमची काय भूमिका असणार आहे आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नाही, हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो किंवा माझ्या कार्यकर्त्यांना पडतो, बोलत असतं काहीतरी. पण माझी भूमिका एकदम क्लिअर आहे की ज्या पक्षामध्ये मी काम केलंय त्यांच्या आज्ञेनुसार काम करणं. गावची निवडणूक सुद्धा त्यांच्या आज्ञेने निवडणूक झालेली आहे. निवडणूक झाली, त्या निवडणूक सामोरं जाऊन आम्ही 9च्या 9 सगळं त्याने दिलेला शब्द, त्याबद्दल केलेलं काम. आम्हाला इथून पुढे माझं स्वतःचा व्यक्तिगत आपला व्यवसाय सांभाळून करणारा असं लवले गावाची जबाबदारी सध्या आपल्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये पार्टीकडून आलेले काही निर्देश त्याबद्दल काम करत असतो. राहिला प्रश्न भविष्यामध्ये काय करणार, ही दिशा आजच्या तारखेला माझ्या स्वतःकडून काहीच नाही. तुम्ही म्हणाल व्यक्तिगत तुम्हाला काय अजिबात त्या सगळ्या विषयामध्ये आपल्याला पण पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकार काम करणं.
पक्षासाठी काम करणं, पक्ष वाढतोय त्या हिशोबाने करणं. परंतु माझ्याकडे बघताना की कडवट राजकारण ही माझी भूमिका राहणार नाही. मी सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा माणूस आहे. आपल्याला पार्टी हा फक्त एखादी तो आता त्यानुसार आपण चालत असतो. 2 पार्टीमध्ये असतो, 2 पार्टीमध्ये कोणाचा एखादा विजय होत असतो. पण अतिशय चांगले संबंध, सुसंबंध ठेवून चांगल्या मानसिकतेमध्ये काम करणं. कारण काम केल्यानंतर त्याचा घरी आल्यानंतर पश्चाताप होता कामा नये. या भूमिकेतला माणूस माझ्या कार्यकर्त्यांना माझी तशीच शिकवण आहे. कुठे वादविवाद तुम्ही इतक्या टोकाचे घेऊन बसू नका. आपण अतिशय उद्देश आपला काय असतो, तर खरोखरच आपला उद्देश स्वच्छ असेल, लोकांसाठी काम करायचंय, तर मग ह्या याच्यामध्ये पडण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे आपण अतिशय पार्टीचं जे ज्याबद्दल आता शिवसेनेची पूर्ण थाटणी तुमच्या आदेशावरती चालते. आदेश दिला गेला त्यामध्ये आपण तंतोतंत खाली पाळणं ही भूमिका आपली राहते. आणि तशीच राहणं गरजेचं आहे का कुठेतरी बाळासाहेबांचा असं विचार पण असतो की एक छत्री कुठेतरी काम तर राहतात. लोकशाही आणि ही ह्याच्यामध्ये फरक आहे. त्या कुठेतरी कामाला कुठेतरी ते गती राहते, चांगलं राहतं काम. मग त्याला मग प्रश्न करण्याचा विषय पडून राहत नाही. ते एक व्यवस्थेचा भाग आहे, म्हणून तो नक्की त्यांची जी परंपरा आहे ती आपण जोपासणार. दादांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केले आणि आपल्या